श्री स्वामी समर्थ. 20 ऑगस्ट दुसरा श्रावणी गुरुवार. उद्या संध्याकाळी देवारात ठेवा ही एक वस्तू. वाईट नजर, आजारपण आणि पैशाची तंगी क्षणात होईल दूर. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. उद्या 20 ऑगस्ट पवित्र श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी गुरुवार. श्रावणातला प्रत्येक गुरुवार हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, दत्तात्रय आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या असीम कृपेचा पावन दिवस मानला जातो. अनेकदा आपल्या घरावर किंवा कुटुंबातील व्यक्तीवर कोणाची तरी वाईट नजर लागते. घरात विनाकारण भांडणे होतात, पैसा येतो पण टिकत नाही, किंवा मनात सतत भीती आणि नकारात्मकता राहते. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणी गुरुवारी पिवळी मोहरी आणि कापुराचा केलेला तोडगा घरातील सर्व वाईट शक्तींचा नाश करतो आणि लक्ष्मीचा स्थिर वास निर्माण करतो. उद्या दुसऱ्या श्रावणी गुरुवारी संध्याकाळी कोणता एक सोपा तोडगा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, श्रावण महिन्यात गुरुतत्वाची उपासना केल्याने भाग्योदय वेगाने होतो. पिवळा रंग आणि पिवळी मोहरी ही साक्षात विष्णू आणि गुरुग्रहांशी संबंधित आहे. पिवळी मोहरी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे आणि समृद्धीला आकर्षित करण्याचे काम करते. दुसऱ्या श्रावणी गुरुवारी केलेल्या या उपायाने घरातील आजारपण दूर होते आणि गुरुग्रह अत्यंत मजबूत होतो. चला आता अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया की उद्या आपल्याला नेमका कोणता नवीन उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला उद्या 20 ऑगस्ट दुसऱ्या श्रावणी गुरुवारी संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान करायचा आहे. संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवून पूजेच्या ठिकाणी बसा. एका लहान काचेच्या वाटीत किंवा मातीच्या पंतीत 1 चमचा पिवळी मोहरी आणि 2 लहान कापुराच्या वड्या घ्या. ही वाटी घरातील स्वामी समर्थांच्या किंवा विष्णू भगवंतांच्या फोटोसमोर ठेवा. श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. त्यानंतर ते कापूर प्रज्वलित करा आणि त्या धुराचा दिवा संपूर्ण घरात दाखवा. कापूर जळल्यानंतर उरलेली पिवळी मोहरी घरातील मुख्य दाराबाहेर किंवा झाडाच्या मुळाशी टाकून द्या. यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि वाईट नजर नष्ट होते. भाविकांनो, श्रावणी गुरुवारी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. पहिली, आजच्या दिवशी घरातील मोठे, गुरु किंवा वृद्धांचा अनादर करू नका. दुसरं, गुरुवारी डोके धुणे, कपडे धुणे किंवा नखे कापणे टाळा. तिसरं, घरात पूर्ण सात्विकता पाळा. मांसाहार किंवा मद्यपान अजिबात करू नका. भाविकांनो, उद्या 20 ऑगस्ट दुसऱ्या श्रावणी गुरुवारी पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हा सोपा तोडगा नक्की करून पहा. स्वामी समर्थ आणि विष्णू भगवान तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, सर्व नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.